घनसावंगी तालुक्यामधून एक मोठी बातमी जी आहे ती हाती येत आहे। पोलीस येतात आणि पैसे घेऊन जातात असा आरोप करत दारूबंदीसाठी महिलांनी थेट पोलीस ठाण्यावरच धडक मारली। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील खडका येथे ही घटना जी आहे ती समोर आली आहे। खडका गावातील अवैध देशी दारू विक्री विरोधात संतप्त झालेल्या महिलांनी थेट रस्त्यावर उतरवून आज पोलीस ठाण्यावर 10 एप्रिल रोजी धडक मारली। पोलीस येतात आणि पैसे घेऊन जातात असा थेट आरोप करत गावातील महिलांनी दारूबंदीची जोरदार मागणी करत तीव्र निषेध जो आहे तो नोंदवलाय। या महिलांनी आज गावातील मारुती मंदिराजवळ एकत्रित येऊन तीर्थपुरी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढलाय। या मोर्चात त्यांनी गावातून सुरू असलेली अवैध दारू विक्री विरोध दर्शवून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक गंभीर आरोप केले। पोलिसांवरच थेट आरोप। या महिलांनी म्हटले आहे की तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस वेळोवेळी गावामध्ये येतात परंतु कारवाई करण्याऐवजी पैसे घेऊन माघारी जातात। म्हणून हे दारू विक्रीवाले म्हणतात आम्ही पैसे देतो, आमचे कुणीच काही करू शकत नाही असा आरोपही त्या महिलांनी केलाय। त्यामुळे गावामध्ये अवैध दारू व्यवसायाचा जो आहे तो फोफावला असून त्याचा थेट परिणाम महिला, बालक व गावकऱ्यांच्या आयुष्यावर होत आहे। यांनी दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या तक्रारीत महिलांनी पुढील मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले। यात गावात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा विक्री व्यवसाय सुरू आहे। व्यसनामुळे आरोग्य बिघडत असून घरगुती हिंसाचार वाढलाय। सामाजिक व आर्थिक जीवन धोक्यात आले आहे। या महिलांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीकडून कुठलाही ठराव किंवा ना हरकत प्रमाणपत्र न देता परवानाधारकाला परवाना मिळण्याची शंका असून याचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली। यामध्ये जर ग्रामपंचायत दोषी आढळली तर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकावरही कारवाई करण्यात यावी अशी ठाम भूमिका यावेळी महिलांनी घेतली। या लेखी तक्रारीवर सरपंच ज्योती जाधव, उपसरपंच श्रीहरी येडके, ग्रामसेवक SP देवमुळे यांच्यासह गावातील महिलांच्या सह्या असून या तक्रारीची प्रत जी आहे तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये आज दिनांक 10 एप्रिल गुरुवार रोजी देण्यात आली आहे। दरम्यान खडका गावातील महिलांचा हा एल्गार म्हणजे फक्त दारूबंदीसाठीच या मागणीसाठीच नसून समाज परिवर्तनाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे। आता या मोर्चा आणि आंदोलनाला पोलीस प्रशासन काय प्रतिसाद देत आहे आणि या प्रकरणावर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण जालना जिल्ह्यासह घनसावंगी तालुक्यासह खडका व परिसराचे लक्ष लागले आहे। पाटा लोक दारूचे दुकान आहेत सर, आज 7 दुकान आहेत। याच्यापेक्षा आम्हाला इथली लेकर दारू प्यायला लागले, त्याची बंदी झालीच पाहिजे। नाही जर झाली तर आम्हाला काहीतरी निर्णय द्या तुम्ही त्याचा काय करायचं म्हणून। याच्यावर आम्ही कोणाला म्हणित नाही तर निचरित नाही तर 3 बार आम्ही येणार नाही, आम्ही मंजुरी करून खातो। आम्ही इथं निकाल लागला तर बरं नाही तर आम्हाला वरचा निर्णय द्या। आम्ही वर तिकडे का खेटात खेट होतो मग त्याला इलाज नाही। नाव आणि गाव सांगा तुमचं। रुक्मिणी पंढरीनाथ जाधव, खडका। कमीत कमी हा आता इथकुले लेकर पण दारू घ्यायला चालले तर आमच्या लेकराचे लग्न पण व्हायना। काही लग्न झाले तर नांदानच पण सुना। या आधी पोलीस स्टेशनला काही तक्रार अर्ज याच्या आधी केलेला आहे, मोर्चा काढलेला आहे। हा तरी काहीच कारण नाही झालं। आणि आता ते मागचं गेलं सोपं पण आता सोपं जाणार नाही। आता जर दारू काढली तर आम्ही शिरण हाणणार त्याला साऱ्याला। हा बक्षे काढले तर बक्षे आमची तर एक पार्सल व्हायला लागले तर सरी मराठी लोकांनी आमच्या दारू टाकलेली सुद्धा नेऊन द्यायला लागले तसे घरी सुद्धा नाही वावरांनी। त्यांनी जसं आम्हाला हे केलं तसं आम्हाला काय संध्याकाळी त्रास आहे आम्हाला आमच्या जीवाला माहिती। उठलं की जाते आम्हाला म्हणजे कामाला चाललो आम्ही उठले होते बाथरूमचे डबे घेतात आणि तिकडे हजमदारीला जातात आणि दारू पिऊन येतात। पोलीस विभागाने काहीच कारवाई केली नाही, काहीच नाही केली कारवाई। प्युअर पाटील आहेत पुन्हा। हा जाते पण पैसे घेऊन येते ते पूर्ण 70,000 रुपये घेऊन आले तर आता एक जणाचे आमचे झाले 70,000। हा पोलिसच पैसे घेऊन येतात, हप्ते भरले की ते म्हणतात आम्हाला पोलिसाची साथ आहे। आम्हाला 60 पैसे भरतो तुमचं काय चाललं दारूवाले हप्ते गोळा करतात। तुम्ही जाता म्हणतात आम्हाला पोलीस साहेबाकडे गेलोत म्हणजे आम्ही ते साहेबाकडे गेलोत म्हणतात आम्हाला। सगळ्याकडे जाऊन आलो तुम्हाला आम्ही काय म्हणणार आहेत कोणाला मग। आम्हाला जर तुम्ही जर धीर सोडत आम्ही कोणाच्या जीवावर राहतो। आम्ही म्हणतात आम्हाला पोलीस स्टेशन मधले माय बाप तेच आहेत आम्हाला। आणि ते साथ देत नाही। नवरे घातले मातीमध्ये लेकाच्या जीवावर आम्हाला नांदता यायला आलं तर आम्हाला आता नांदून द्यायनात ना ते। आम्ही काय करायचं कामाला वाईट मग आमच्या सुना बाळा आम्ही घेऊन येतो मग काय करावं मग। काय मागणी करायला तुम्ही? आम्हाला दारूबंदी करायची, दारूबंदी करायची नाही झाली तर निर्णय आम्ही आमच्या परीने काय करायचं तर करतो झालीच पाहिजे।